हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बघा, पाऊस आहे. आवाज येत आहे पाणी. आज 3 दिवस झालो, गुरुवार शुक्रवार शनिवार कंटिन्यू पाऊस चालू आहे. कंटिन्यू पुण्यासारख्या शहरामध्ये पाऊस आहे आणि गावाला अजून पाऊस नाही आहे. पाऊस असणं पण गरजेचं आहे बरं का, कारण पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो. आणि ह्यावेळेस उन्हाळा खूप जाणवत होता. जून सुरू झाला, जून संपत आला तरी पाऊस नव्हता. आता कुठं सुरू झालेला आहे, पण सलग 3 दिवस पाऊस. कपडेसुद्धा आमचे सुकले नाही आहे बघा. सगळीकडे जिथं तिथं कपडेच आहे. हे बघा, इकडं सुद्धा टाकलेले आहे. पाऊस तसा पाहिजेलच जर का, पावसाची गरज आहेच. कारण धरणं पण पूर्ण भरली पाहिजेत, जेणेकरून वर्षभराचा पाण्याचा साठा एकदा होतो. खूपच कंटिन्यू पाऊस चालू असला ना, कपडे वाळवायचा लई मोठा प्रॉब्लेम होतो. अजिबात कपडे वाळत नाही ते. आणि मग ते ओल्ली कपडे असले ना की त्या कपड्यांचा वास येतो. तर कोणाकोणाकडे पाऊस असा सुरू आहे, आमच्याकडे तर बघा चालू आहे कंटिन्यू पाऊस. पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला. सगळीकडे कपडे. आम्ही तर लग्नाला गेलतो, भावाचं लग्न होतं. जिथं तिथं माझा तर कपड्यांचा पसारा पडलेला आहे बघा. जिथं तिथं रोज कपडे थोडी थोडी देते. इकडं पण टाकलेले आहे ते, इथं पण कपड्यांचा पसारा आहे, इथं पण कपड्यांचा पसारा आहे. सगळीकडे. खिडकीसुद्धा बघा, खिडकीसुद्धा टाकलेलं आहे मी. काय करू, जागाच नाही आहे कपडे टाकायला, आणि भरपूर कपडे आहेत. 3 बॅगा कपडे होते. रोज एक 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 बॅग धुवून कपडे टाकलेले आहेत. आता वाळवती पावसात काय करायचं, किती दिवस पावसाची थांबायची वाट बघायची. आता धुवून ठेवलं मस्तपैकी, परत पाऊस थांबला, ऊन बिन पडलं की फक्त एकदा उन्हामध्ये मस्त सुकवून मग कपाटात ठेवायचे. तसे तर मी कपडे कम्फर्टमध्ये धुवून ठेवलेले आहेत. तर चला म्हटलं, आमच्या इकडं 3 दिवस झालं पाऊस सुरू आहे. कोणाकोणाकडे पाऊस सुरू आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा, चला बाय.